ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महापालिका पक्ष कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। निधी वाटपामध्ये झुकतं माप दिल्यामुळे नगरसेवक नाराज झालेत। आजपासून महापालिकेत निधी वाटपावरती सभागृहात चर्चा सुरू होतीये। मात्र सत्ताधारीच निधी ठरवणार असतील तर चर्चा निरर्थक असल्याचं म्हणत ठाकरेंच्या नगरसेवकांनी सभागृहात न बसण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे हे नगरसेवक आज अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होणार नाहीत। तसंच नाराज नगरसेवक सभागृहाबाहेर घोषणा देत हातात फलक घेऊन आंदोलन करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे अशी माहिती होती, परंतु या कार्याध्यक्षपदाच्या चर्चा तथ्यही नाहीत अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली। मला कार्याध्यक्ष बनवण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा नाही असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलंय। दरम्यान तरुणांना संधी दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। उद्धव ठाकरेंनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी असं सुचवायचं असेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली। तर आमच्या पक्षात काय करायचं याकडे शिरसाटांनी लक्ष देऊ नये। आदित्य ठाकरे अष्टपैलू नेते आहेत असं उत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय। मला वाटतं की इतिहासाची पुनरावृत्ती आहे। असाच प्रकार शिवसेना प्रमुख हयात असताना उद्धव साहेबांनी केला होता, ते कार्याध्यक्ष झाले होते। मला वाटतं उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित या कार्याध्यक्ष पदामुळं देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी उद्धव साहेबांना केला असावा। आता तुम्ही थकलेले आहात, आता तुम्ही थोडं शांत बसा, मी आता धुरा सांभाळतो, असं एकंदर ते चित्र आहे। आमच्या पक्षामध्ये आमचे वरिष्ठ सगळे नेते आहेत। तुम्हाला राऊत साहेब बोलले तरी तुम्हाला ते नको वाटतात। तुम्ही कोण ठरवणारे? माझे पक्षप्रमुख सक्षम आहेत। आमच्या पक्षप्रमुखांचे सगळे म्हणजे मजबूत खांदे आहेत, ते पण सक्षम आणि त्यांना अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे आदित्य हे अष्टपैलू नेतृत्व आहे। हे महाराष्ट्रापुरतं नाही, देशाला पण आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पुतण्या सध्या काकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा प्रचार करतायत। रोहित पवारांनी काकीच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या काटेवाडी गावातनं घोंगडी बैठकीच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली। यावेळी आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, भगिनी सई पवार सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे राजकीयदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी विभक्त तरी कुटुंब म्हणून पवार एकत्र असल्याचं अधोरेखित झालंय। काय 22-23 लोक आहेत, खरं तर त्यांनी उभं राहायला नको पाहिजे होतं, पण ते राहिलेले। शेवटी आपली जबाबदारी एवढीच आहे, मला असं वाटतं की आपण मतदान किती होईल अशी चर्चा नेहमी त्या ठिकाणी करतो। आपण असं एक टार्गेट घेतलं पाहिजे की आपल्या गावातून एक सुद्धा मत त्या 22-23 लोकांना होणार नाही याचं प्लॅनिंग करून जे कुठलं मतदान होईल त्यातलं 99% पेक्षा जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सर्वांनी करावा। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब एकवटल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार सुनेत्रा पवारांचा प्रचार करत असतील तर ते स्वागतार्ह असल्याचं जय पवारांनी म्हटलंय। लोकांमध्ये भावनिक वातावरण असून राजेंद्र पवार आणि सई पवार यांच्या पद्धतीने प्रचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच प्रचारादरम्यान भेट झाली तर एकत्र प्रचार करण्याची तयारी असल्याचंही जय पवार यांनी स्पष्ट केलं। रोहित दादा प्रचार करतायत ते वहिनींसाठी आणि दादांसाठीच करतायत। कुठेतरी जरी मागच्या निवडणुकीत
ते दुसऱ्या पक्षातले उमेदवार असतील, तरी आम्ही सर्व पवार कुटुंब एक कुटुंब आहे. बारामतीकर सगळ्याच पवार कुटुंबाला कुटुंब मानतात, म्हणून ते प्रचार करतात, तर ते बरं वाटतं. कैसे हराया असं म्हणत विरोधकांना डिवचणाऱ्या मुंबऱ्यातल्या नगरसेविका सेहर शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. MIM नगरसेविका सेहर शेख आणि तिचे वडील युनुस खान या दोघांचं नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. सेहर शेख यांच्याकडनं शासकीय यंत्रणांची दिशाभूल करत बनावट जात दाखला मिळवल्याचा आरोप आहे. सेहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातनं जात प्रमाणपत्र घेतलं. निवडणूक लढवताना 4 महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची सेहर शेख यांनी दिशाभूल केल्याची तक्रार आहे. त्यामुळे सेहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सेहर शेख यांचे वडील युनुस शेख यांच्याही नगरसेवक पदावरती गदा येण्याची शक्यता आहे. याचं कारण गाझियाबादचे मूळ रहिवासी युनुस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला त्यांनी मिळवल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता सेहर यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्दीकी अहमद यांनी केली आहे. तर युनुस शेख आणि सेहर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे तहसीलदार यांनी दिले. या संदर्भात सेहर शेख आणि त्यांच्या वडिलांनी ABP माझाने संपर्क केला असता संपर्क त्यांच्याशी होऊ शकलेला नाहीये. भारत में ये लिखा है साफ कि जो मुंबई शहर से जात प्रमाण पत्र 48 से लिया है इसको रद्द करना चाहिए. इस इलेक्शन के ऊपर हकीकत निवृत्त अधिकारी ने इन लोगों का साथ दिया है और इनका नाम निर्देशन खाम इस सभी का गलत था और अधिकारी ने आंख बंद करके इनको वैधता प्रमाण पत्र को भी और इलेक्शन में जो दिए गए नाम निर्देशन खाम उसको भी सही किया, जबकि कानून के अंतर्गत ये खाम जो है एक्सेप्ट नहीं किया जाता. आपने सही कहा. दरम्यान जात पडताळणी समितीचा अहवाल आला असेल तर सेहर शेख यांचं नगरसेवक पद गेल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया सेहर शेख यांच्यावरती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. निवडणूक लढवताना जे काही जात पडताळणीकडे आपल्याला आपले पुरावे दाखल करावे लागतात, त्याची पावती घेऊन निवडणूक लढवणे आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्या जात पडताळणी समितीचा अहवाल जो येईल त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पद कंटिन्यू राहील का डिस्क्वालिफाय होतील हे ठरतं आहे. म्हणून जर त्यांचा अहवाल तहसीलदार जात पडताळणी समितीचा आला असेल तर निश्चितच त्यांचं नगरसेवक पद हे गेल्याशिवाय राहणार नाही.